ज्या ज्या सवलती त्यांनी घेतात ते आनंदाने घेतात, पण त्यांच्या घरात ना बाबासाहेबांचा फोटो ना त्यांच्या तोंडात त्यांचं नाव. महाराष्ट्रामध्ये तर आता आपल्याला बाळासाहेब आंबेडकर यांची चळवळ उत्तम वाटते. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, उद्या 6 डिसेंबर महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. आणि या महापरिनिर्वाण दिवसाच्या दिवशी मुंबई दादर येथे लाखोंचा जनसमुदाय चैत्यभूमीवरती येत असतो आणि तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून परत जात असतो. हे अभिवादन करत असताना मेणबत्ती, अगरबत्ती, फूल, हार चढून आपापल्या घरी जात असतो. परंतु जाताना तिथून काय संदेश घेऊन गेला पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सगळे साहेब तुम्ही गेले अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करतात. उद्या 6 डिसेंबर आहे, तर जो लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी येतो, अभिवादन करतो आणि जातो. तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल हवा असं वाटतं का? काय वाटतं? मला बदल नक्कीच वाटते की बा 6 लाख लोक जर असतील त्यात आपण 1 लाख महिला सोडू आणि 1 लाख वयोवृद्ध सोडू, पण 4 लाख तर तरुण आहेत ना, नौकरदार आहेत. त्या व्यक्तीने तिथे अभिवादन केल्यानंतर आपल्या गावी जाऊन प्रत्येक व्यक्तीने 10 लोकांना जरी कन्व्हिन्स केलं तर बाबासाहेब चळवळ मोठ्या प्रमाणात होईल आणि 1 वर्षामध्ये निवडणुकीत जो बदल पाहिजे तो बदल होऊ शकतो. आपल्याला लोकांना काय सांगायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? हे सांग पाहिजे की दादरच्या चैत्यभूमी गेल्यानंतर आपापल्या गावी जाऊन प्रत्येकाने 10 लोकांची भेट घेऊन फुले शाहू आंबेडकर विचारधारा मोठ्या प्रमाणात रुजवायला पाहिजे. मग त्याने काय होईल? त्यामुळे मग एक मोठा बदल होईल, राजकीय मोठा परिवर्तन, धार्मिक मोठा परिवर्तन होईल. राजकीय बदल तुम्हाला हवा आहे, तर नेमकं काय हवंय? राजकीय बदल म्हणजे जो आजपर्यंत चालले त्यापेक्षा अधिक काय चांगलं म्हणजे व्हायला पाहिजे. काय पर्याय काय? पर्याय महाराष्ट्रामध्ये तर आता आपल्याला बाळासाहेब आंबेडकर यांची चळवळ उत्तम वाटते. मग काय करायला पाहिजे लोकांनी? त्या लोकांनी त्यांच्याकडे सहकार्य करायला पाहिजे. आता तुम्ही इतकी वर्ष चळवळ बघलेली आहे, चैत्यभूमीला एवढा लाखोचा जनसमुदाय येतो, इकडे नागपूरला येतो, भीमा कोरेगावला येतो, ह्या आलेल्या लोकांना तुमचं काय म्हणणं आहे? माझं हेच मत आहे की आपापल्या गावी गेल्यानंतर अभिवादन करून आपल्या गावी गेल्यानंतर 10-20 लोकांना खेडेगावात जाऊन त्यांना फुले शाहू आंबेडकर बद्दल माहिती द्यावी, जेणेकरून समाज परिवर्तनाला मोठा आधार होईल. भीमा कोरेगाव झालं, पिंपरी झालं, नागपूरची दीक्षाभूमी झाली, चैत्यभूमी झाली. इथे फक्त आपण येऊन बाबासाहेबांना वंदनच नाही करायचंय, पण त्यांचे जे विचार आहेत ते पण सोबत घ्यायचे. आपल्या मुलांना विहारात घेऊन जायचं आणि त्यांच्यावरती चांगले संस्कार करायचे. बाबासाहेब म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हेच आपले जी युथ पिढी आहे त्यांनी हा जो फॉर्म्युला आहे तो घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. बाकीचे कुठले व्यसन न करता आपण बाबासाहेबांना समर्पण केलं पाहिजे. त्यांच्यासोबतच बुद्धांचा पण आपण आचरण केलं पाहिजे. तर आता हा जो लाखोंचा जनसमुदाय येत असतो, चैत्यभूमीला येतो, दीक्षाभूमीवर येतो आणि भीमा कोरेगावला येतो, हा लाखोंचा जनसमुदाय, तू आता मला वाटतं मताचा अधिकार तुला मिळालेला आहे, तर हे मताचं परिवर्तन झालं पाहिजे असं वाटतंय का? इथे जे लोक येतात त्यांनी आपले जे लीडर्स आहेत ते प्रॉपरली निवडायला पाहिजे आणि आपल्या एरियामध्ये गेलं 10 लोक का होईना त्यांच्या फॅमिलीजमध्ये जावं, एक सोबत त्या प्रत्येक एरियाचा जो विहार असेल तिथे सगळे सोबत यावं आणि त्यांनी त्यांचे विचार तिथे मांडावे आणि आपले जे लीडर्स आहेत त्यांना म्हणजे निवडून आणायचं. कुणाला करावं? बाळासाहेबांना करावा. मला एवढंच सांगायचंय की महिलांनी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून तिथं न येता बाबासाहेबांनी काय शिकवलं आहे, कुठला रस्ता दाखवला आहे किंवा काय महिलांसाठी सवलती दिल्या आहेत त्या डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी त्यांचं आचरण करायला पाहिजे. आणि आजकालचं शिक्षण म्हणा हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या मुळे मिळते, लेडीज ज्या काही महिला आहेत त्यांना. आणि बौद्ध समाजातल्या महिलाच नाही पण सगळ्या समाजातल्या महिलांना सुद्धा बाबासाहेबांनी खूप मोठी संधी दिली आहे, पण त्या संधीचं त्यांनी सोनं करून घेतलं, पण त्याचं श्रेय आमच्या बाबासाहेबांना ते देत नाहीत. त्याचं मला खूप वाईट वाटतं. आणि बाबासाहेबांनी लोकांसाठी इथलाच नाही 100 वर्षापूर्वीचा त्यांनी विचार करून त्यांनी तशा काय म्हणतात त्याला घटना केल्या, संविधान लिहिलं. संविधानामध्ये काय महिलांना पुढे त्रास होईल
किंवा महिलांच्या प्रगतीसाठी त्यांना काय करावं लागेल हे हां आणि हे त्यांनी त्याच्यात आधीच त्यांच्या डोक्यात आलं आणि ते त्यांनी तसं आचरण करून त्या सवलती यांना मिळवून दिला. पण मला ह्याचं वाईट वाटतं की त्या सवलती घेताना त्या म्हणजे खूप ह्याच्याने घेतात पण त्याचं श्रेय देत नाहीत बाबासाहेबांना. जसं की डिलिव्हरीसाठी मॅटर्निटी लिव्ह असते, ठीक आहे, आणि बोनस असतं. बोनस तर कंपनीमध्ये लोक दुपटीने घेतात, पण बाबासाहेबांचं नाव एकदा घ्यायला पण ते हे करत नाहीत. म्हणजे त्यांना वाटत नाही की ह्याचं श्रेय त्यांना जावं. ज्या ज्या सवलती त्यांनी घेतात ते आनंदाने घेतात, पण त्यांच्या घरात ना बाबासाहेबांचा फोटो ना त्यांच्या तोंडात त्यांचं नाव, ह्याचं मला खूप वाईट वाटतं. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.